स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून राहता नगर परिषदेच्या वतीनं शहरात वर्षभर अहोरात्र सेवा देणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्वच्छता दूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिलांना पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. राहता शहराच्या आरोग्याची धुरा आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या महिला सफाई कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी महिलांना शुभेच्छा देताना नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर म्हणाले की राहता नगर परिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागातील महिला कर्मचारी खऱ्या अर्थानं शहराच्या आरोग्य रक्षक आहेत. रोज पहाटे सर्व गावाची साफसफाई करून त्या नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवतात. शहराच्या सर्वांगीण विकासात आणि सौंदर्यीकरणात त्या महिलांचं योगदान मोलाचं आहे. त्यांच्या कष्टाचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व महिला कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. आपल्या कामाची दखल घेतल्याबद्दल महिला कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनिता शेळके, नगरसेविका अंजली सदाफळ, पुष्पा आरणे, अर्चना निकाळे, सविता सदाफळ, मंगल डांगे, शीतल बनकर, नगरसेवक अक्षय बोठे, प्रवीण रुनवाल, नितीन गाडेकर, पप्पू शेळके, मनीष चितळकर, रवींद्र बोठे, विविध विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त राहता नगर परिषदेमध्ये आमच्या ज्या काही आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या कर्मचारी आहेत अशा महिलांना आमच्या नगर परिषदेच्या सर्व महिला नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी पुष्प आणि त्या ठिकाणी छोटीशी मिठाई देऊन त्यांचा हा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. खरोखर या महिला राहता शहराच्या विकासामध्ये या खरोखर अग्रभागी आहेत, कारण की रोज सकाळी त्या ठिकाणी येऊन सर्व गावाची साफसफाई त्या ठिकाणी त्यांच्याकडून केली जाते. मला जसं आठवतं आहे की 1917 साली त्या ठिकाणी रशियामध्ये सर्वप्रथम महिला कामगारांनीच त्या ठिकाणी पुरुषांबरोबर समान त्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी लढा दिला होता आणि म्हणून हा दिवस या ठिकाणी महिला दिन, जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. मी आमच्या राहता नगर परिषदेच्या ज्या काही महिला स्वच्छता दूत आहेत, खरं तर मी त्यांना या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच सोडवण्यामध्ये मी स्वतः, नगराध्यक्ष, आमचे उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक नगरसेविका त्या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांच्याकडून देखील मी आजच्या या महिला दिनानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या राहता शहराची स्वच्छता त्या ठिकाणी जास्तीत जास्त होऊन आपल्या राहता शहराचा त्या ठिकाणी नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतील राहता शहर हे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं आणण्यासाठी देखील आपण सर्वांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करावा. मी पुनश्च एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. सर्व स्वच्छता आमच्या ज्या कर्मचारी आहेत राहता नगर परिषदेच्या, त्यांना सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्त्री आहे तर ही सृष्टी आहे, स्त्री आहे तर संस्कार आहेत आणि स्त्री आहे तर घराला घरपण आहे व स्त्री आहे तर हे जग सुंदर आहे. माझ्याकडून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. व उपनगराध्यक्ष तसेच नगरसेविका व सर्व कर्मचारी यांनी आमचा महिला सफाई कर्मचाऱ्यांचा जो जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जो आम्हाला फुलगुच्छ आणि मिठाई देऊन जो सन्मान केला त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद.